आपण काय करतो, शाळेत येताना दप्तर घेतो, चल रे मित्रा म्हणतो, बरं का, म्हणतो का नाही. 2 मांजरे एका जागी खेळायला बघितलेत, 2 मांजरे एका जागी खेळायला बघितलेत, 2 हत्ती एका जागी खेळायला बघितलेत, प्राणी खेळले, पक्षी सगळे उडत गेलेले बघितलेत. आणि माणसामध्ये मैत्री नावाची गोष्टसुद्धा बघितली आपण, खूप चांगली असते की नाही, असते का. आता कितीतरी भारी मैत्री आहे बरं का, कितीतरी भारी मैत्री, आणि त्याच्यामध्ये भरला आहे वीररस. आपल्या भारतामध्ये खूप पूर्वी, त्याचं नाव तुम्हाला माहिती असावं, पृथ्वीराज चव्हाण. काय नाव आहे त्याचं, जरा जोरात बोला, मोठ्या राजाचं नाव गेलं, पृथ्वीराज चव्हाण. आपल्या इथे एक पृथ्वीराज आहे बघा शाळेमध्ये, आहे की नाही, है ना. पृथ्वीराज चव्हाण हा राजा होता. या राजानं काय केलं, खूप चांगलं काम केलं, खूप न्यायी होता. आणि इथं गुजरातमध्ये एक सोरटी सोमनाथ म्हणून मंदिर आहे. सोरटी सोमनाथच्या मंदिरामध्ये इतकं सोनं राहायचं, सारखं सारखं नवस फेडायचं, म्हणून तिथं माणसं नवस फेडण्यासाठी सोनं चढवायचं, इतकं सोनं राहायचं. आणि हे सोनं लुटारू लोकांना कळालं की इथं सोनं असतं म्हणून. मग मोहम्मद घौरी नावाचा मुस्लिम लुटारू माणूस, बरं का, तिथं कुठं टोळक्या घेऊन राहणारा माणूस, टोळक्या काहीतरी असं 2-4 टोळके घ्यायचे आणि हल्ला करायचा, जबरदस्तीने लोकांना बंदूक तलवार दाखवली की ते भ्यायचे आणि त्याचं म्हणणं ऐकायचे. तसंच टोळकं बरंचसं सैनिक घेऊन इथं आलं होतं. आणि ज्या वेळेस आलं त्यावेळेस सोरटी सोमनाथवर हल्ला केला, सोरटी सोमनाथचं सोनं लुटायसाठी हल्ला केला. सोरटी सोमनाथचा हल्ला केला, सोनं लुटलं, त्यानं वापस चाललं की त्याच्यावर वापस हल्ला करायचा. आणि ज्या वेळेस त्यानं आलं सोरटी सोमनाथवर हल्ला करायसाठी, ज्या वेळेस आला मोहम्मद घौरी, त्या वेळेला हे मुलानं त्या वेळेला म्हणजे पृथ्वीराज चव्हाणनं हल्ला तो परतवला आणि त्याने भिवून पळून गेलं. अरे बापरे, अब मेरी जान नहीं बच सकती. आणि ती सगळ्यात मोठी चूक झाली ती, बरं का, तिकडे बोलू का, इथं बघा, ही सगळ्यात मोठी चूक, पृथ्वीराज चव्हाणची सगळ्यात घोर चूक म्हणायला लागला आपल्याला. त्याचं कारण सांगू तुम्हाला. पृथ्वीराज चव्हाणनं त्या माणसाचा हल्ला 17 वेळेला वापस पाठवला. त्यानं सैनिक घेऊन यायचं आणि ह्यानी सैनिक घेऊन त्याच्यावर हल्ला केला की वापस पाठवायचं त्याला. आणि एक वेळेस काय झालं, भांडणं करू नये म्हणून मैत्रीच्या नावाखाली तिथं राजाच्या, पृथ्वीराज चव्हाणच्या घरी जेवायला गेले. आता राजाचा राजवाडा माहिती आहे की तुम्हाला, राजाचा राजवाडा, तुम्हाला त्याचा व्हिडिओ बी दाखवतो बरं का, त्या किल्ल्यातल्या आतल्या बाजूचा व्हिडिओ दाखवतो. जेवण झाल्यानंतर सोरटी सोमनाथचा विषय नाही आता बरं का, सोरटी सोमनाथचा विषय का, तर सोमनाथ हे मंदिर आहे आपलं. जेवण झाल्यानंतर आपण पाहुण्याला सोडायला जातो का नाही, दारापर्यंत जाता का सोडायला, तसं तो राजा त्याला सोडायला चालला होता, मोहम्मद घौरीला. जिथं सोडायला चालला होता तिथं तिथल्या सैनिकांनी, त्याच्या सैनिकांनी त्या पृथ्वीराज चव्हाणला पकडलं. कळलं का नाही, म्हणजे इतकं खोटं बोलणारा तो होता, समजलं का. आता चोराची जात म्हणले कसली असते रे, कशी असते, खोटं बोलणारी असते. खरं बोलतात का ते, त्यांच्या धंद्यात खरं बोलतात, पण खऱ्या माणसाला काय कळते ते. आता चोर हा शब्द आलाच कशामुळं, खोट्यामुळे झाला का नाही. तसंच तर तिथं पकडलं आणि पकडून अफगाणिस्तानला नेलं. कुठं नेलं, अफगाणिस्तानला नेलं. तिथं पृथ्वीराज चव्हाणला बांधलं आणि पृथ्वीराज चव्हाणचे डोळे फोडले. पृथ्वीराज इतका ताकदवान माणूस होता, तरीही त्याला पकडलं गेलं. कसं, फसवून. संभाजी महाराजाला पकडलं का नाही, संभाजी महाराजाला पकडलं तसंच ह्यांनाही पकडलं. आणि पकडून गंमत काय झाली माहिती आहे का, गमतीचा भाग झाला की त्यांचा एक मित्र होता, कवी. त्यांचा मित्र कोण होता, कवी होता, कविराज. त्याला कविराज म्हणत होते, कविराज, बरं का. आपल्या इथं कुणी जर मुलगा चांगला असेल तर त्याला काय म्हणतात नाव, युवराज आहे म्हणतात. युवराज म्हणजे आमचा राजपुत्र आहे म्हणतात, म्हणतो का नाही. तुमचे आईवडील म्हणतात का नाही तुम्हाला, आमचा राजा आहे म्हणतात का नाही, हे रे माझ्या राजा म्हणते का नाही आई आपली, म्हणते का नाही. तसं त्या कवीच्या दरबारामध्ये, तो त्या पृथ्वीराज चव्हाणच्या दरबारामध्ये, कवीच्या दरबारामध्ये जेवढे कवी होते त्यांच्या दरबारामध्ये सगळ्यात भारी कोण होता, कविराज. आता त्याला कळालं, अरे 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 आपल्या मित्राला पकडून नेलं तिकडं कसं जावं आता, आपल्या आता मित्राचा जीव धोक्यात आहे, त्याला मारतात. आता पृथ्वीराज चव्हाणला मारतात, आपण त्याला वाचवलं पाहिजे, काहीही करून बदला घेतला पाहिजे, कसा घेतला पाहिजे काय नाही. 2 दिवस त्याला करमलंच नाही. लगेच घोड्यावर बसला,
जसं त्याचं वाहन चालतंय तशा तेवढ्या गतीनं चालत पुढं गेला. कुठं अडथळा येऊलेला आहे, कुठं पाणी नाही, कुठं नदीच आडवा आली आहे, कुठं दगडच आहेत, कुठं रस्ताच नाही, हे सगळं माहिती करून घेऊन बरोबर त्या मोहम्मद घौरीच्या दरबारापर्यंत गेला कसं तरी. तिथं गेल्यानंतर त्याला ती दरबारातला माणूस त्याला मरी जाऊच देणं आलं. मग त्यानं लगेच काय केलं, आपल्या इथं काही माणसं विचार सांगतात, काही माणसं गोष्टी सांगतात का नाही, तर काही माणसं चांगलं गाणं म्हणतात का, तर काही माणसं ज्ञानेश्वराच्या ओव्या सांगतात, तुकाराम महाराजाच्या ओव्या सांगतात का नाही, तुका म्हणे असं काहीतरी म्हणतात, ज्ञाना म्हणे म्हणतात आहे की नाही. कोणकोणतरी काय करते, एक सुंदर असं भावगीत म्हणते का नाही. भीमचंद जोशीने काय केले होते, पंडित भीमचंद जोशी खूप चांगली गायकी. आपली लता मंगेशकरची गाणे आपण प्रार्थना ऐकवतो का नाही, कोणती प्रार्थना होती आपली, देशभक्तीपर गीत कोणतं होतं, जयस तू ते कसं म्हणले तिने, ते ऐका वाटतं की नाही आपल्याला आहे की नाही. लता दिदीने कसं म्हणले, असं सुंदर म्हणण्याच्या कला असतील की नाही, तसं ह्या कवीच्या अंगामध्ये एक गुण होता, त्यानं दोहे म्हणायचा. दोहे म्हणजे काय, दोन वळीचे दोहे, दोन वळीचे सुविचार म्हणायचा. तिथं दरबारात बसल्यास काय म्हणलं त्यानं, दरबारामध्ये न जाऊ देणाऱ्या त्या भाल्याला काय म्हणलं त्यानं, ती भाला थांबून देत कधी मरी जायचं नाही, पहारे करायला काय म्हणलं, तिथं काहीतरी दोहा म्हणून दाखवलं त्यानं. इतकं सुंदर दोहा म्हणून दाखवलं आणि म्हणलं की मी राजाची खूप करमणूक करतो, राजाला चांगल्या ओळू म्हणून दाखवतो, राजाला सांगा म्हणलं त्यानं. आता त्या पहारे करायला बी गोड बोललं, पहारे करायला बी दोहे म्हणल्यानं खुश झालं. ती आपण सुद्धा म्हणतो का नाही, हां दुकानदाराला खुश करा म्हणतो का नाही, तुम्ही लय चांगले म्हणतो का नाही, ते लय चांगले मला खुश होते त्यानं, एखादं चॉकलेट जास्त देते का नाही. तसं त्या पहारे करायला म्हणलं की पहारेकरानं काय केलं, निरोप लगेच त्या मोहम्मद घौरीच्या दरबारात गेलं, त्याला सांगितलं की महाराज कुठून तरी एक माणूस आले, त्यानं लय दोहे चांगलं म्हणतंय आणि तुम्हाला म्हणून दाखवणार आहे, त्याची इच्छा आहे, काय करा तुम्ही त्याला, त्याचे दोहे, त्याच्या दोन ओळी आहे का, काय म्हणते ती, कसल्या ओळी म्हणते ते म्हणा. आणि मग मध्ये त्याला प्रवेश मिळाला, मध्ये एंट्री केल्याबरोबर आलं मध्ये आलं छान. मग तिथे त्याला खुर्ची असते त्यांची, त्याला काय म्हणायचं, आसन म्हणायचं, आपण खुर्ची म्हणतो, त्या दरबारातल्या सगळ्या आसनाला काय म्हणायचं, खुर्चीला काय म्हणायचं, आसन म्हणायचं. तिथं बसलं, त्याला पाणी दिलं, मग त्यानं तिथं लगेच सुरू केलं एक दोन दोहे सुरू केला, म्हणजे गपचिप नाही सुरू केला, एक दोन दोहे म्हणता त्यानं हुडकत होता, माझा मित्र कुठं आहे. तर मित्र कुठं होता, कोठाड्यातल्या अंधारात होता. त्याला तिकडे ठेवलं होतं ना, त्याला शिक्षा द्यायची होती ना, दुश्मन होता ना तो मोहम्मद घौरीचा. ज्यावेळेस लुटायला आला होता सोनं भारतामध्ये ज्यावेळेस लुटायला आला होता, त्यावेळेस त्याला अडथळा कोणाचा होत होता, पृथ्वीराज चव्हाणचा होत होता, ह्या मोठ्या महाराजाचा होत होता. त्याला तिकडे ठेवलं होतं. हे लगेच बोलत लक्षात आलं त्याच्या की दुसरीकडे ठेवले त्यानं. आणि मग सांगितलं त्यानं बोलत का सांगितलं, अहो महाराज तुम्हाला काही माहीत नाही म्हणलं, जिकडं अशी टाळी वाजते त्या दिशेला जर बाण मारला तर त्या बाणावर बरोबर त्या बाणानं जी वस्तू फोडायची ती वस्तू फोडतात. आमचे पृथ्वीराज चव्हाण लगेच तिथल्या माणसानं म्हणते, त्याचे डोळे फोडले, त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे, माहिती आहे का तुम्हाला, डोळे नसताना सुद्धा मारता येते. हो धनुर्विद्येमध्ये आमचा पृथ्वीराज चव्हाण खूप असा सावलीत बस, हे सावलीत बस, सावलीत. हां, पृथ्वीराज चव्हाण महाराज आमचे धनुर्विद्येमध्ये खूप प्रावीण्य तुम्हाला माहीत नाही म्हणलं, लय नेम आहे त्यांचा म्हणलं. तिथं बी त्या मोहम्मद घौरीबद्दल कुठले दोहे म्हणले की लगेच मोहम्मद घौरीसुद्धा खुश झाला, वा क्या बात है. आणि मग तिथं खरंच सांग, जर त्याचे डोळे झापल्यावर वाजलेल्या ठिकाणी, बोललेल्या ठिकाणी, आवाज आलेल्या ठिकाणी बाण नाही मारला तर तुझा जीव तुम्हाला गमवावा लागेल. म्हणजे तू बोललेलं खोटं ठरलं. म्हणजे पृथ्वीराज चव्हाणला डोळे झापून समोर कुठला तरी सफरचंद ठेवलं आणि त्याला मार म्हणून सांगितलं, आणि जर सफरचंदला बाण नाही लागला तर शिक्षा तुलापर्यंत राहील. लक्षात तुझ्या, हो मला मंजूर आहे. आत्ता माझ्या मित्राला वाचवायचे, काहीही केलं पाहिजे, त्यानं आपला जीव पणाला लावला होता. आता आपण मिळतो पण आपल्या दोस्ताला वाचवायचं, आपल्या मित्राला वाचवायचं, कारण जीवाभावाचा मित्र आहे तो. दोघांनी मिळून राज्य केले. आपल्या पृथ्वीराज चव्हाणचं राज्य आहे ना खूप लांबवर पसरलं होतं. तसल्या राजाला वाचवायचं नाही, काय अर्थ आहे मग जगण्याला. आपण काहीही करून वाचवायचं असं त्यानं मनात ठरवलं होतं. आता काही माणसं असं ठरवलेलं करतातच.
काही माणसं काय करते माहिती का, राहू दे कशाला नादाला लागायचं, राहू दे म्हणलं का लगेच सोडून देतात. तुम्हाला कसं होते बघा बरं, अरे राहू दे अभ्यास कशाला करलास, माय लय वेळ जागलास तू, पाठ दुखल तुझी, अभ्यास करून म्हणलं का, तुम्ही काय म्हणता लगेच अभ्यास सोडता, तुम्ही लगेच अभ्यास सोडताव का नाही, सोडताव का. पण पृथ्वीराज चव्हाणचा तो मित्र कवी त्यानं सोडलाच नाही. गंमत सांग तुम्हाला काय झाली ती. आता पृथ्वीराज चव्हाणला आणलं, ते ठरलं, वर बसले ती सिंहासनावर. कोण बसलं वरच्या बाजूला, मोहम्मद घोरी बसला. आणि मोहम्मद घोरी बसताना बाण हातात घेतल्यावर मुलांनो काय सांगितलं माहिती का त्यांनी, हां त्यांनी दोह्यातून सांगितलं, दोह्यातून ओळी सांगितलं, लय भारी सांगितलं. काय सांगितलं माहिती का, असं सांगितलं की 4 बास 24 गज. ऐका, 4 बास 24 गज, हे गज है की नाही, 24 गज, 4 बास 24 गज, 8 अंगुल, 8 अंगुल, 8 बोट, 8 बोट प्रमाण आहे त्याचं, 8 अंगुल प्रमाण. त्यानं लांब अंतर सांगितलं बोलण्यामध्येच, त्या दोह्यामध्ये सांगितलं. ती मोहम्मद घोरी कुठं बसलाय ती मस्त सांगितलं, 4 बास 24 गज 8 अंगुल प्रमाण, प्रमाण. आणि पुढची ओळ सांगितली आहे 4 बास 24 गज 8 अंगुल प्रमाण. आणि पुढच्या वेळी सांगितलं की ता ता ऊपर सुल्तान है, ता ऊपर सुल्तान है, ता ऊपर सुल्तान है. मत चुके चव्हाण, मत चुके चव्हाण, चव्हाण तुम्ही तुमचा निशाणा चुकू नका. ठरल्याप्रमाणे बाण नमुना म्हणून कुठतरी मारला, लागला, आणि दुसरा बाण खालून बरोबर मोहम्मद घोरीच्या छातीमध्ये घुसला. इतका निशाणेबाज पृथ्वीराज चव्हाण मारल्याबरोबर, बाण घुसल्याबरोबर सगळ्या दरबारामध्ये गोंधळ चालू झाला. इतका गोंधळ चालू झाला की तिकडून एक माणूस आलं पृथ्वीराज चव्हाणला मारायला. पृथ्वीराज चव्हाणला मारायला आल्याबरोबर पृथ्वीराज चव्हाणनं पहिलं, पृथ्वीराज चव्हाणनं तिथं काहीतरी अडथळा आपल्याला पळायला होतंय म्हणून इकडे इकडे सरकत होते. तोपर्यंत ह्या कवीनं पृथ्वीराज चव्हाणचं मुंडकं छाटलं, आपल्या मित्राचं मुंडकं छाटलं. छाटल्याबरोबर ती तलवार आपल्या पोटात घातली आणि तो तिथंच निश्चित पडला, मरून गेला. जर ते जिवंत राहिले असते तर त्याला खूप त्रास दिला असता. पण मित्रासाठी या पृथ्वीराज चव्हाणला वाचवून, पृथ्वीराज चव्हाणला वाचून मोहम्मद घोरीच्या जीवाचा घोट मात्र घेतला. मग कशी होती मैत्री त्यांची, भारी होती का नाही, हे की नाही. एक काम जर त्यांचं ठरलं तर ते काम कधीही ती लोक माघार घेत नव्हते. इतके ते निर्णय ठामलेले माणसं होते. जसं छत्रपती शिवाजी महाराज. आजच्या आपण काय केलो, आजचा दिनविशेष काय सांगितलं बेटा, आपण कोणाचं नाव घेतलं, हां दामोदर हरी चाफेकर. हे चाफेकर बंधू आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, कुणाकुणाचे नावं घेऊ मी, असंख्य अशी नावं आहेत. असंख्य नावं जे काम ठरलंय ते करत होते. तुम्हीसुद्धा आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी काय करायचं, जे ठरलंय ते करायचं. आजपासून लागता अभ्यासाला तुम्ही आता. ओके.